नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. धाराशिव जिल्ह्यातून अनेक नेते राज्यात आणि केंद्रात पण नेतृत्व करत आलेले आहे. तसंच युवा काँग्रेसी डोक्यात सध्या पुण्यात राहतो आणि तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा प्रमुख प्रवक्ता म्हणून काम करतो. हनुमंत पवार हे त्यांचं नाव. ते धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहे. काल पुढारी न्यूज या चॅनलवर धुळा कार्यक्रमात बिहारच्या एका आमदारानं त्याच्या हॉटेलच्या स्वच्छतागृहाच्या दारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र लावल्यामुळं त्या ही मंडळी ती पण भाजपची सतत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अशी आडीनं का वागतात या संदर्भातली संध्याकाळी सायंकाळी 5च्या दरम्यान पुढारी न्यूजवर धुळा हा कार्यक्रम असतो. त्या धुळ्या यावर चर्चा होती. त्या चर्चेला चॅनलनं हनुमंत पवार यांना बोलवलं. यात भाजपकडून तुषार नावाचा व्यक्ती पण तिथे चर्चेत हजर होता. चर्चा वादळी झाली. जे मत मांडणारी मंडळी होती त्यांचं तू मयमय पण झाली. हनुमंत पवार यांनी अगदी भगतसिंग कोश्यारी पासून ते ह्या आमदारापर्यंतची यादीच भाजपच्या नेते मंडळींची वाचून दाखवली आणि त्याबाबत आपलं मत व्यक्त केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन देशाच्या सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या ह्या पाठीराख्यांनी आपण काय करतो याचं भान ठेवावं असंही मत व्यक्त केलं. साहजिकच त्यामुळे भाजपच्या मंडळींना राग आला आणि मग हनुमंत पवार चर्चेचा कार्यक्रम संपला. पुढारी न्यूजच्या स्टुडिओ मधून ते बाहेर पडताना त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचा चर्चा सुरू होताना का फोन आला आणि परत त्यांना हर्षवर्धन सपकाळ यांना हनुमंत पवार यांनी फोन लावला. ते फोनवर चर्चा करत पुढारीच्या पुणे शहरातील स्वारगेट भागात असणाऱ्या मित्रमंडळ चौकातील कार्यालयातून बाहेर उतरले. चर्चेत हनुमंत पवार भाजप विरोधात फार बोलतात मनात आडी ठेवून मग चर्चेत सहभागी असलेला तुषार आणि त्याचे सहकारी की जे पुढारी कार्यालयाबाहेर उभे होते त्यांनी प्रथम हनुमंत पवार यांना शिवीगाळ द्यायला सुरुवात केली. आपल्याला कोण शिवायचं हे फोन चालू असताना हनुमंत पवार यांनी तिथं पाहिलं. त्यांनी हा फोन आपला फोनवरचं संभाषण संपवलं. तेवढ्यात त्या 4-5 जणांनी त्यांना घेरलं. त्या तुषार नावाच्या ग्रस्तानं तू भाजप बद्दल सारखा विरोधात बोलतो हे बरं नाही, तुझं आम्ही बघून घेऊ अशी धमकीवजा भाषा वापरली आणि कमरेला असलेलं पिस्तूल पण दाखवलं. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. त्यानंतर त्या तुषार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवार यांना चापटानं त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पुढारी कार्यालयाच्या काही लोकांनी येऊन मध्यस्थी केली आणि पुढे होणारा हा प्रकार थांबवला. हनुमंत पवार यांनी तडक स्वारगेट पोलीस स्टेशन गाठलं. तिथं त्यांना झालेली मारहाणी आणि संदर्भात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संशयित आरोपींना अटक पण केलेली आहे. हनुमंत पवार यांच्यावर एक प्रकारे हा भ्याड हल्ला झाला आहे. या भ्याड हल्ल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश भोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनीही आपल्या फेसबुक वालवर हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. धाराशिव कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही फेसबुक पोस्टद्वारे या घटनेचा निषेध केला असून धाराशिवच्या तरुणावर जाणून बुजून हा हल्ला केला. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणारी मंडळी पण धाराशिव जिल्ह्यातून पुढे येतील अशी चर्चाही आता धाराशिव आणि परिसरात सुरू आहे. हनुमंत पवार हे आतताईपणाने किंवा अगदी मुद्दा सोडून कधी चर्चेत सहभाग घेत नाही. ते गांधी महात्मा फुले विचारांचे पाईक आहे आणि त्यामुळं अगदी मुद्देसूद उत्तर देणं, मग तो कोणताही विषय चर्चेला जाताना अभ्यास करून जाणं ही हनुमंत पवार यांची पद्धत असल्यामुळे ते कुठल्याही चर्चेत कोणालाही घाबरत नाहीत, कोणालाही कमी पडत नाही आणि त्यामुळेच हा त्यातून प्रकार घडलेला असावा. पुण्यामध्ये सत्ताधारी पक्षाची मंडळी गुंडागर्दी करत आहे त्याचं हे एका आठवड्यातलं दुसरं उदाहरण आहे. कारण हनुमंत सपकाळ यांनी जे काही विधान केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी भाजपची मंडळी पुणे शहरातील महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या काँग्रेस भवनात घुसून तिथं त्यांनी नासधूस केली होती आणि काहींना चोप पण दिला होता. आणि त्यानंतर ही हनुमंत पवार यांना झालेली मारहाण ही दुसरी घटना आहे. त्यामुळं सुसंस्कृत अशा पुण्यात पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजपकडून असे प्रकार का सुरू झाले अशी आता चर्चा पुण्यामध्ये सुरू झाली. विधान परिषदेचे माजी सदस्य असलेल्या आणि संपूर्ण मराठवाडाभर ज्यांचा परिचय होता अशा कैलासवासी वसंतराव काळे यांचा एक मार्च रोजी गेल्या 11 वर्षापासून पळसप येथील किसान वाचनालय, कैलासवासी वसंतराव काळे स्मृती प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी शिक्षक संघटनेतर्फे मराठवाडा साहित्य संमेलन भरवण्यात येत असते. साहित्य संमेलन भरवण्याचा उद्देश असा की याद्वारे कैलासवासी वसंतराव काळे यांच्या स्मृतीला, त्यांच्या कार्याला उजाळा हीच अपेक्षा असते. त्या 1 मार्चच्या साहित्य संमेलनातला नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक सावंत हे अध्यक्ष असणार आहे आणि
मराठवाड्यातीलच नव्हे, महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिक याला उपस्थित राहणार आहे. साहित्य संमेलनाची सुरुवात 1 मार्च रोजी ग्रंथ दिंडीनं होणार असून सकाळी 10:30 ला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनात वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद आणि कवी संमेलन पण होणार आहे. संध्याकाळी विविध कलागुणांचं दर्शन घडवणारा कार्यक्रम पण होत आहे. 1 मार्चच्या पूर्वी 28 फेब्रुवारीला वसंत काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कळसप येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचं पण आयोजन केल्याची माहिती मराठवाडा साहित्य संमेलन आयोजन समितीचे प्राचार्य अनिल वसंतराव काळे आणि बालाजी तांबे यांनी दिले आहे. साहित्य संमेलन यशस्वी व्हावं यासाठी साहित्य संमेलन आयोजन समिती नियोजनाच्या कामात गुंतलेली आहे. हवामान खाते आणि हवामान तज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबराव डक यांनी गेल्या आठवड्यात जी काही हवामानविषयक भविष्यवाणी व्यक्त केली होती ती कालपासून तंतोतंत खरी ठरू लागली. त्यांनी 23 आणि 24 फेब्रुवारीला मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडेल, अवकाळी पाऊस पडेल, तर कुठे मध्यम स्वरूपात असेल तर कुठे जोरात पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. त्या अंदाज काल 22 तारखेला रात्री उशिरा आणि 23च्या पहाटे अवकाळी पावसानं लातूर, धाराशिव, वर्धा, गोंदिया आदी परिसरात हजेरी लावली होती. काल सायंकाळी साधारण 6:30 नंतर धाराशिव शहर आणि जिल्ह्यात पण मोठा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे साहजिकच हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास बळीराजाच्या तोंडातून हिसकावला जातो की काय अशी स्थिती पण आहे. कारण हा नुसता अवकाळी पाऊस येत नाही, याबरोबर वारं आणि वावदान पण सुटते. त्यामुळं उभी पिकं शेतात आडवी झाल्याचं पण चित्र पाहायला मिळतं. या वर्षीच्या पावसाळ्यात धाराशिव जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं होतं आणि त्या अतिवृष्टीमुळे आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे अतोनात नुकसान झालेले. त्यातून अजून हा शेतकरी वर्ग धाराशिव जिल्ह्यातला सावरलेला नाही. त्यात आता अवकाळीचा फटका बसला आहे. त्यामुळे आसमानी संकटाला समोर जाणं एवढंच त्याच्या हातात पर्याय आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीच्या संदर्भात अजून केंद्र सरकारनं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. त्यामुळे आता ह्या अवकाळीच्यामुळे होणाऱ्या नुकसानाचं पंचनामे कधी होणार आणि मदत कधी मिळणार याकडं शेतकरी नेहमीप्रमाणे डोळे लावून बसणार आहे, एवढं मात्र नक्की. आज आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.